आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथम वंदन करते आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाचे प्रतीक आणि शौर्य तेजाने शास्त्र तेजाने तळपणारं मौर्य घराणं मोरे घराणं आणि त्याचे संस्थापक चंद्रराव मोरे यांनाही माझा नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि सभागृहात उपस्थित असलेल्याही सर्व मान्यवरांना सन्मानधारींना माझा नमस्कार. मला तुमचा पुढचा 1 तास हवा आहे. स्पष्टपणे बोलते, शिक्षिका आहे आणि 4 भिंतींमध्ये आम्ही सहसा बोलत नाही, कारण आम्ही गडदुर्गांचे धारकरी आहोत, सह्याद्री मंडळात फिरणारी लोक आहोत आणि गडांवरती आणि इतिहासाची जाण असलेल्या लोकांची आमची जात. कधी वेगळ्या अनुषंगाने तुमच्याकडे पाहिलंही गेलं, पण एक इतिहासाची विद्यार्थिनी, एक इतिहासाची अभ्यासक म्हणून ज्या वेळेला मी हा अभ्यास सुरू केला, अर्थात अभ्यासाची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने होती आणि महाराजांचं स्वराज्य ज्या शयाद्री शय म्हणजे निद्रा, आद्री म्हणजे पर्वत, निद्रिस्त असा पर्वत, कधी काळी अज्ञात अशा या कालखंडामध्ये या पर्वताने आपल्या पोटातला लाव्हारस बाहेर टाकला आणि तो निद्रिस्त झालाय, तो आस्ता गायब. आणि म्हणून त्याला प्राचीन अभ्यासामध्ये, पुस्तकांमध्ये, ग्रंथांमध्ये शयाद्री असं संबोधलं गेलं आणि पुढे त्याचंच सह्याद्री असं नामकरण झालं. या सह्याद्रीने ज्या वेळेला अध्यापनाचा मार्ग धरला, त्याच्या माथ्यावरती ज्या ऋषींनी अध्यापन केंद्र, आश्रमशाळा स्थापन केल्या आणि हळूहळू आश्रमशाळांनंतर त्या सह्य शिखरांना तटबंदीचे, बुरुजांचे साथ चढले. आपत्काळाची व्यवस्था म्हणून त्याच्याकडे बघू लागले. सह्याद्रीमध्ये गडदुर्गांची निर्मिती झाली आणि मग सह्याद्रीच्या आश्रयाने राजकुळं अस्तित्वात आलेली दिसून येतात. महाराष्ट्र किंवा दक्षिण भारतामध्ये राज्य स्थापनेला सुरुवात तशी उशिराच झाली, साधारणतः 2000 वर्षापूर्वी. पण उत्तर हिंदुस्थानामध्ये ज्या काळामध्ये जम्बूद्वीप किंवा भारतवर्ष असा भारताचा उल्लेख होत असताना त्या तिकडे जनपद, महाजनपद यांची स्थापना झालेली होती. आर्य भारतात आले, सिंधू संस्कृतीच्या खोऱ्यातून गंगा यमुना नदीच्या दुआबात स्थिरावले आणि त्यांनी आपली राज्य स्थापन केली. काळाची पावलं पुढे पुढे जात होती आणि मागचा भाग, इतिहास शोधायचा प्रयत्नही आपण करत होतो आणि त्या काळाच्या अनुषंगाने आपल्याला मागे घडून गेलेल्या युगांची माहिती मिळाली. त्यातलं पहिलं युग होतं सत्ययुग. या सत्ययुगामध्ये सूर्य गगनात स्वयंप्रेरणेने तळपणाऱ्या त्या सूर्यापासून एका वंशाची उत्पत्ती झाली आणि तो सूर्यवंश पुढे त्यातल्या कर्तबगार राजांमुळे इक्ष्वाकू वंश किंवा रघुवंश म्हणून ओळखला जाऊ लागला. ह्या इक्ष्वाकू किंवा रघुवंश किंवा सूर्यवंश यातले 14वे राजे म्हणजे मांधाता आणि त्यांच्या पत्नी म्हणजे यादवराज नरेशाच्या कन्या बिंदुमती. यांनी
भारतामध्ये आपलं राज्य स्थापन केलं, त्यांना 3 पुत्र होते, पुरुवत्स, मुचकुंद आणि अंबरीश. यापैकी मुचकुंद नावाचे जे राजे होते त्यांच्या वाट्याला आजच्या हिंदुस्थानाच्या उत्तर पश्चिमेचा भाग आला, म्हणजे साधारणतः पंजाब आणि पलीकडे असलेला पाकिस्तान. त्या भागात त्यांचं राज्य स्थापन झालं. आपल्या अधिपत्याखाली असलेल्या लोकांना घेऊन ते राजकारभार करत होते, शास्त्र तेजाने तळपत होते. त्यांच्या शौर्याच्या गाथा स्वर्गापर्यंत पोहोचल्या गेल्या. आणि ज्या वेळेला देवदानवांचं युद्ध निर्णायक भूमिकेवर आलं, देवांची स्थिती बिकट झाली, तेव्हा देवराज इंद्राने मुचकुंद या राजाला आपल्या सहाय्यासाठी बोलवलं. स्वर्गामध्ये जाऊन दानवांशी युद्ध करून स्वर्ग मुक्त करून देवांकडे तो सुपूर्द करून मुचकुंद ज्या वेळेला पुन्हा पृथ्वी तलावर आले, तोपर्यंत काळाने पुढचा खूप मोठा पल्ला गाठला होता. जे काही घडलेलं होतं युद्ध, त्यातून विश्रांती मिळाली नव्हती. म्हणून मुचकुंद ऋषी यासाठी म्हणते कारण नंतर त्यांनी काळ तपसाधनेत घालवलेला आहे. त्या काळात वर्णव्यवस्था आहे. क्षत्रियोचित राजा आपल्या कर्मानंतर थोडा शांत झाला. कर्तशींना उत्तर पश्चिम भागामध्ये राजे संबोधताना त्यांना अजून एक शब्द वापरला गेला, मोरया. मोरया या शब्दाचा दुसरा अर्थ आहे राजे किंवा महाराजे. त्यांचे वंशज त्या ठिकाणी राहिले. काही मुचकुंद ऋषींबरोबर खालीही आले आणि सांप्रतच्या विशाळगडच्या परिसरात त्याच्या खालच्या बाजूला माचाळ नावाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं आणि आपली दीर्घ निद्रा सुरू केली. काळाची पावलं हळूहळू पुढे जात होती. सत्ययुग संपलं, द्वापर युगाची सुरुवात झाली. जे काही कौरव पांडवांमध्ये घडलं त्या सगळ्याचा उल्लेख आपल्याला जय या ग्रंथात, जयचं पुढे भारत या ग्रंथात, भारताचं पुढे महाभारत या ग्रंथात रूपांतर झालं, हे आपण सगळ्यांना माहित आहे. तिथूनच आपल्याला भगवान श्रीकृष्णाची ओळख होते. क्षत्रिय घरामध्ये जन्माला आलेले श्रीकृष्ण, त्यांना आपलं बालपण आपल्या अस्तित्वासाठी गोपगड्यांसह घालवावं लागलं होतं. आणि पुढे महाभारताचा सगळा काळ संपल्यानंतर त्यांनी द्वारकापुरी आपलं राज्य स्थापन केलं. या सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये त्यांना आपल्या मामाचा कंसाचा वध करावा लागला आणि जरासंधांचं शत्रुत्व त्यांनी ओढवून घेतलं. कृष्णाच्या पारिपत्यासाठी शेवटी जरासंधाने परकीय लोकांना आमंत्रित केलं. कालयवन हिंदुस्थानात बोलावला गेला. या कालयवनाचं प्रचंड सैन्य भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकापुरीच्या रोखाने यायला लागलं. द्वारकापुरी आपल्याला पुरेशी पडणार नाही, आपल्या बरोबर असलेल्या यादव समाजाचा विध्वंस होईल याची जाणीव भगवान श्रीकृष्णांना झाली. आणि म्हणून त्यांनी द्वारकापुरी सोडली. आपल्या बरोबर असलेला गवळी समाज, आभीर समाज, यादव यांना घेऊन ते महाराष्ट्राच्या रोखाने आले. इथेच भगवान श्रीकृष्णांना रणछोड दास असं नामाभिधान पण लागलं. तो अपमानही त्यांनी सहन केला. महाराष्ट्राच्या भूमीत आल्यानंतर तोरणमाळ परिसरात त्यांचा पहिला मुक्काम पडला आणि त्यांनी शत्रूला युद्धासाठी ललकारलं. तोरण या शब्दाचा अर्थ एक आहे वृक्ष आणि दुसरा अर्थ आहे युद्धासाठी शत्रूला ललकारणं. आणि म्हणून ज्या वेळेला स्वराज्याचे तोरण बांधले असा उल्लेख येतो, तेव्हा दरवाजाला तोरण बांधणं असा त्याचा अर्थ होत नाही, तर त्याचा अर्थ आहे की स्वसामर्थ्यावर शत्रूला युद्धासाठी ललकारणं.
भगवान श्रीकृष्णांनीही तेच केलं आणि तिथून पुढे आलेला त्यांचा समाज त्यांनी महाराष्ट्रावर विखुरून टाकला. जो त्यांच्याबरोबर राहिला त्यांना त्यांनी एका जागी स्थिर केलं. भगवान श्रीकृष्णाचे वंशज आणि त्यांनी स्थापन केलेला तो प्रदेश कान्हदेश, कण्णदेश, खानदेश म्हणून ओळखला जाऊ लागला. पण भगवान श्रीकृष्ण तिथे थांबले नाहीत, कारण त्यांना भौगोलिक गोष्टींची जाणीव होती. त्यांना लक्षात आलं की कालयवनाला जर आपल्याला मारायचं असेल तर त्याला अपरांत भूमीत घेऊन जाणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच त्यांनी त्याला आपल्या पाठीवरती खेळवत खेळवत अपरांत भूमीत आणलं, विशाळगडच्या पायथ्यापर्यंत आणलं. तत्पूर्वी त्यांनी पन्हाळ्यावरती असलेल्या पराशर ऋषींची भेट घेतली. पराशर ऋषींना पुढे काय करावं याची विचारमीमांसा केली. पराशर ऋषींनी सांगितलं की माझ्या बरोबर असलेला पन्हाळगडावरचा नाग समाज हा तसा कमकुवत आहे, तो कालयवनाशी युद्ध करू शकणारा नाहीये. तुम्ही विशाळगडच्या परिसरात जा, त्या ठिकाणी मोरया समाजाचे राजे मुचकुंद ऋषी इंद्राच्या कृपेने दीर्घनिद्रा घेत आहेत आणि त्यांना एक वर प्राप्त झालाय. जो कोणी त्यांना त्या दीर्घनिद्रेतून उठवेल त्याच्याशी ते युद्ध करतील आणि त्याला भस्मसात. मुचकुंद ऋषींशिवाय पर्याय नाही. श्रीकृष्णाने आपली नीती अवलंबली, कारण कालयवनाला मारणं तितकं सोपं नाही याची श्रीकृष्णांना जाणीव होती. आणि त्यांनी कालयवनाला पाठीवर घेऊन विशाळगडच्या परिसरात यायचं काम केलं. माचाळच्या परिसरात ज्या ठिकाणी मुचकुंद ऋषी दीर्घ निद्रा घेत होते तिथे आल्यावर त्या ऋषींच्या अंगावर आपला रेशमी शेला पांघरला आणि एका बाजूला श्रीकृष्ण थांबले. कालयवनाने तिथपर्यंत येत काही प्रमाणात विध्वंसही केला आणि नंतर भगवान श्रीकृष्णाच्या पाठलागावर ते गेले. त्या ठिकाणी कालयवन एकाकी आहे. आणि ज्या वेळेला गुहेत त्यांनी प्रवेश केला ते मुचकुंद ऋषी झोपले, त्यांना बघितलं पण अंगावरती रेशमी शेला. त्यांना वाटलं की कृष्णच इथे झोपले आहेत आणि त्यांनी त्यांना लत्ता प्रहार म्हणजे पायाने लाथेने उडवलं आणि उठायला भाग पाडलं. मुचकुंद ऋषी त्या दीर्घ निद्रेतून जागे झाले आणि आपल्याला कोण उठवतंय त्या कालयवनाकडे त्यांनी रागाने पाहिलं, क्रोधित झाले आणि त्याच्याशी युद्ध सुरू केलं. बराच काळ ते युद्ध चालल्यानंतर कालयवनाचा पराभव करत मुचकुंद ऋषींनी विजय प्राप्त केला. कालयवन संपला आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण पुढे आले आणि त्यांनी मुचकुंद ऋषींना सगळा इतिहास त्यांच्या मनातून, त्यांच्या विचारातून, त्यांच्या बुद्धीतून ज्या इतिहासाच्या सुखुणा पुसट झाल्या होत्या त्याची आठवण करून दिली. मुचकुंद ऋषींना त्यांच्या पूर्वाश्रमीच्या गोष्टींची आठवण करून दिली. मुचकुंद ऋषींनी भगवान श्रीकृष्णाचं साकडं घातलं, त्याला नमस्कार केला आणि या उपर मला पृथ्वीवर राहणं नको असं सांगत तिथून स्वर्ग प्राप्तीचा मार्ग विचारात घेतला. भगवान श्रीकृष्णाने तुमच्या बरोबर आलेला समाज, तुमच्या अनुषंगाने असलेला तुमचा हा वंशज इथे राहील आणि तुम्ही स्वर्गारोहण करा असा त्यांना आशीर्वाद देत पृथ्वी तलावरून मुक्त केलं. हा समाज आजही माचाळच्या परिसरात आहे, विशाळगडच्या अनुषंगाने आहे आणि मुचकुंद ऋषींच्या वंशजांना किंवा मुचकुंद ऋषींना त्या काळात मोरया या नावाने संबोधलं जायचं. त्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी राहिले आणि आपण कोणाचे वंशज तर मोरया, आणि म्हणून आपल्याला मोऱ्यांच्या अनुषंगाने पहिलं कुळ मिळतं ते विशाळगडच्या खेळण्याच्या परिसरातलं शंकरराय मोरे यांचं. मी हे काय सांगते नीट लक्षात घ्या की तुम्ही मोरे कुळाचे जी काही उत्पत्ती विचारात घेताय ती 350 वर्षापूर्वीच्या इतिहासाच्या अनुषंगाने, आणि मी तुम्हाला जे दाखले देते हे द्वापर युगापासूनचे. तुमचं प्राचीनत्व किती दूरवर आहे, तुमची मुळं किती खोलवर आहेत
ह्याचे हे पुरावे आहेत. पहिलं घराणं तुमचं त्या ठिकाणी स्थापन झालं. मुचकुंद ऋषींचे वारसदार तिथे स्थापन झाले. काळाची पावलं पुढे चालत होती. द्वापरयुगही संपलं आणि कलियुगाचा आरंभ झाला. उत्तर हिंदुस्थानामध्ये अनेक बदल होत गेले. मुचकुंद ऋषींकडे जो प्रांत होता, ज्या ठिकाणचे ते मोरया होते, राजे होते, ज्या गणांचे ते अधिपती होते, त्या भागात त्या मोरयाचं रूपांतर मौर्य असं झालं. आणि मौर्य वंशातील शात्रतेजातील एका मुलाला आर्य चाणक्यांनी आपल्या जवळ घेतलं. आर्य चाणक्य विष्णुगुप्त सर्वसामान्य नाहीयेत. तक्षशिला या हिंदुस्थानातल्या आणि जगात नावाजलेल्या त्या ठिकाणी असलेल्या अध्ययन केंद्राचे ते प्रमुख आहेत. आणि अशा या आर्य चाणक्यांनी निवड केली असणार. या सगळ्यांचा विचार करूनच त्यांनी हिंदुस्थानच्या भावी सम्राटाचा विचार केला. चंद्रगुप्त मौर्य ह्या मुलाला त्यांनी आपलंसं केलं. प्रारंभीच्या काळामध्ये आर्य चाणक्यांनी या मुलाला विविध ठिकाणी पाठवलंय. अगदी पौरस राजाकडे पाठवलेलं आहे, सिकंदराकडे पाठवलंय आणि त्यांना मिळालेलं ज्ञान प्रत्यक्षदर्शी कसं असायला हवं याचं प्रशिक्षण दिलंय. आणि ताऊन सुलाखून तयार झालेल्या चंद्रगुप्त मौर्यानी मग पुढे जाऊन जे अन्यायी अत्याचारी समाजाला उपद्रवी ठरलेल्या अशा मगधापती नंद घराण्याचा ऱ्हास केला आणि मगधाचे राजे बनले चंद्रगुप्त मौर्य, भारताचे पहिले सम्राट. मौर्य साम्राज्याची स्थापना केली. त्यांचे पुढचे वारसदार बिंदुसार आणि त्यांचे नातू म्हणजे अर्थातच सम्राट अशोक. त्यांनी सुद्धा हिंदुस्थानामध्ये आपल्या राज्य विस्ताराचं काम सुरू केलं. आणि हे काम करत असताना सम्राट अशोकाने कुठल्याही प्रकारचा मुलाहिजा बाळगलेला नव्हता. प्रारंभीच्या काळामध्ये फक्त शौर्याचा विचार त्याने केला. आपल्या अस्तित्वासाठी आणि साम्राज्य विस्तारासाठी प्रयत्न सुरू केला. पण कलिंग युद्धानंतर आणि समवेत असलेल्या काही बौद्ध भिक्खूंमुळे त्यांचं मतपरिवर्तन झालं. मतपरिवर्तन झालंय पण ते फक्त सम्राट अशोकांचं, संपूर्ण मौर्य कुळाचं नाही. ज्या वेळेला सम्राट अशोकाने शांततेचा, अहिंसेचा मार्ग सांगणारा बौद्ध धर्म स्वीकारला, त्यावेळेला साहजिकच आहे की इतर मौर्य कुळातले जे राजपुत्र होते, जे राजवंशीय होते, त्यांना तो मार्ग नाही पटला. आणि म्हणून या मौर्य कुळीन राजपुत्रांनी बौद्ध धर्माला राजाश्रय देणाऱ्या मगध साम्राज्यामध्ये न राहता आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यांनी आपल्या राज्याची स्थापना केली. ती मौर्य साम्राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये, म्हणजे आत्ताच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये. पुरी, पुरा, पूर या शब्दांचे अर्थ वेगळे वेगळे आहेत. पूर हा शब्द एका नगराला वापरला जातो. पुरा म्हणजे वस्तीचा एखादा छोटासा भाग असतो. आणि पुरी या शब्दाचा अर्थ ज्या ठिकाणी पवित्रता आहे, ज्या ठिकाणी विष्णू अंश असलेल्या राजाचं वास्तव्य आहे, असं ठिकाण. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येला आपण अयोध्यापुरी म्हणतो. भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेला द्वारकापुरी म्हणतो. तद्वत मोरे घराण्याचं ज्या ठिकाणी राजधानी आहे त्याला राजपुरी म्हटली जाते. आणि ही राजपुरी मुरुडच्या जवळ दंडा राजपुरी म्हणून ओळखली जाते. दंडा हे वेगळं गाव आहे आणि राजपुरी किनाऱ्यावरचं वेगळं गाव आहे. आजही तुम्ही त्या ठिकाणी गेलात, संशोधन केलं तर मौर्यांचे सर्व प्रारंभीचे अवशेष तुम्हाला तिथे मिळायला सुरुवात होतील. साधारणतः 2000 वर्षापूर्वी ही राजपुरी स्थापन करण्याचं कार्य मौर्यांनी केलं.
राजपुरीची स्थापना करून किनारपट्टीवर आपलं वर्चस्व राखून बाकीच्या भूभागावरती त्यांचं राज्य सुरू झालं. त्या कालखंडामध्ये हळूहळू महाराष्ट्रामधल्या एक एक सत्ता उदयाला यायला लागल्या होत्या. महाराष्ट्रात सर्वप्रथम आणि मोठ्या भूभागावर विस्तारणारं पहिलं साम्राज्य किंवा ज्यांनी आपल्याला सांस्कृतिक दृष्ट्या मोठं करण्याचं काम केलं अशा प्रकारचं राज्य म्हणजे सातवाहन. सातवाहन हा देखील सूर्यवंशच आहे. त्यांच्या नावातच ती गोष्ट आहे. ज्याच्या रथाला 7 वाहन म्हणजे घोडे असतात अशा वंशातले ते राजे, म्हणून त्यांना सातवाहन म्हणत. या 7 वाहनांमधले 44 राजे 400 वर्ष महाराष्ट्रावर राज्य करत होते. आणि ते एका बाजूला राज्य करत असताना मौर्य घराणं उत्तर कोकणामध्ये आपला राज्यकारभार सांभाळताना आपल्याला दिसून येते. सातवाहनांशी त्यांचं सख्य असावं आणि तेही सूर्यकुळातले असल्यामुळे त्यांनीही मौर्यांना आपल्या बरोबर सामावून घेतलेला आहे. कुठेही त्यांना धक्का लावलेला नाही. सातवाहनानंतर महाराष्ट्रामध्ये विविध राजवटी आल्या आहेत. शिलाहार आहेत, राष्ट्रकूट आहेत, कलचुरी आहेत, त्रैकुटक आहेत, हरिश्चंद्र वंश आहे, कदंब आहेत. या सगळ्या राजघराण्यांच्या सत्ता विविध काळात महाराष्ट्रात आल्या. शिलाहारांच्या 3 घराण्यांपैकी एक घराणं श्रीस्थानक म्हणजे आत्ताच्या ठाणे या भागामध्ये आपल्याला कार्यरत दिसतं. आणि त्यांनाच लागून असलेलं दुसरं राज्य आहे ते मौर्यांचं, मोऱ्यांचं. आणि त्या ठिकाणी त्यांची सत्ता 2000 वर्षापासून नांदती होती. इतिहासाच्या पानांमध्ये एक उल्लेख असे मिळत आहेत पुढच्या कालखंडामध्ये की इसवी सनाच्या 6व्या शतकात बदामीच्या चालुक्य घराण्याने महाराष्ट्रावरती आक्रमण केलं आणि त्यावेळेला त्यांनी किनारपट्टीवर असलेल्या मौर्य साम्राज्यावरती पहिला आघात केला. 50 वर्षांनी पुन्हा चालुक्य घराण्याचा उल्लेख आपल्याला दिसतो आहे. पहिला आघात चालुक्य घराण्यातल्या कीर्तिवर्मन राजाने केला आहे आणि दुसरा आघात हा चालुक्य घराण्यातल्या दुसऱ्या पुलकेशीने केला. आणि कागदपत्रांमध्ये त्यांनी एक गोष्ट अशी म्हटलेली आहे की दुसऱ्या पुलकेशीने मौर्य साम्राज्यावरती हल्ला करून त्यांची नाविक सत्ता बुडवली. तुम्हाला त्याचं महत्व कळतंय की नाही मला माहित नाही, पण एक इतिहास अभ्यासक म्हणून मला वेगळेपण जाणवतंय की 6व्या शतकात मौर्य घराण्याची नाविक सत्ता किनारपट्टीवर होती आणि ती बुडवण्यासाठी बदामीहून चालुक्य राजा दुसऱ्या पुलकेशीला यावं लागलं. म्हणजे तुमचा त्यावेळेचा दरारा केवढा असेल याची कल्पना करा. मौर्य साम्राज्याला हे पहिले धक्के तिथे बसले आणि काही कारणास्तव मौर्य साम्राज्याने किनारपट्टीवरून आतमध्ये जायचा निर्णय घेतला. कारण त्यांना आपलं शास्त्र तेज जपवायचं होतं. मौर्य वंश पुढे न्यायचा होता, त्याला संरक्षित ठेवायचं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न सुरू झालेले दिसतात. मौर्य साम्राज्याने त्यावेळेला आवश्यक परिस्थितीनुसार या 2 लढायांच्या नंतर निर्णय घेतला तो किनारपट्टीवरून पाठीमागे येण्याचा, सह्याद्रीच्या कुशीत शिरण्याचा, सह्याद्रीच्या घनदाट अरण्यात येण्याचा. आणि इथेच 6व्या-7व्या शतकाच्या काळात मौर्य घराणं स्थिरावलं जावळीमध्ये. जावळी बाकी साम्राज्य मग जावळीमध्ये हळूहळू हातपाय पसरायला लागलं. पुढे येणाऱ्या महाराष्ट्रातल्या राजवटींना त्यांच्या बदलत्या राज्यकारभाराला सांभाळून त्यांनी आपलं राज्य टिकवून ठेवायचं काम केलं. त्यामुळे मौर्यांनी पुढच्या कालखंडामध्ये राष्ट्रकूट, कदंब, कलचुरी यांच्याबरोबरचे आपले संबंध राखले आणि आपला राज्यकारभार सुरळीतपणे चालू ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. काळ अजून 200-300 वर्ष पुढे गेला
आपण अभ्यासाच्या दृष्टीने फक्त एक म्हणतो की विजयनगर साम्राज्याची स्थापना 1336 मध्ये झाली. पण विजयनगर साम्राज्याचे मूळ घराणं, त्यातल्या मूळ पुरुषांच्या अनुषंगाने जर तुम्ही त्यांची वंशावळ पाहिलीत तर तुम्हाला त्यांचा पहिला उल्लेख इसवी सन 1028 मध्ये मिळतोय. त्या कालखंडामध्ये विजयनगर साम्राज्याच्या मूळ पुरुषांपैकी 5 भावंडांचं राज्य दिसतं. त्यातली 3 भावंड दक्षिणेत राज्य करत होती, एक कर्नाटकच्या बाजूला होता आणि एक भाऊ महाराष्ट्राच्या भागामध्ये राज्य करत होता. त्याचं नाव आहे हरिहर. त्याला पहिला हरिहर असं म्हटलं जातं. आणि इथेच आपला संबंध विजयनगर साम्राज्याशी जोडला गेला. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हिंदू राज्याचा किंवा हिंदू धर्माच्या संरक्षणाच्या अनुशक्याने असलेल्या विजयनगर साम्राज्याच्या राज्यकर्त्यांची नाळ जुळली. श्री क्षेत्र हरिहरेश्वर याची स्थापना किंवा नामाभिधान आणि पहिला राजा हरिहर याचा संबंध शोधायचा प्रयत्न करावा लागेल. पण विजयनगर साम्राज्याच्या खुणा आपल्याला उत्तर कोकणपर्यंत आलेल्या दिसतात आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रायरी. महाराष्ट्रामध्ये जी क्षत्रियोचित घराणी आहेत ती घराणी लढवय्या घराणी, लष्करी घराणी स्वतःला राव मराठा म्हणतात आणि दक्षिणेमध्ये असलेली क्षत्रियोचित घराणी स्वतःला राय हे बिरुद लावतात. आणि राय हा शब्द विजयनगर साम्राज्यातल्या पूर्वजांकडून महाराष्ट्रामध्ये आलेला आहे हे आपल्याला इतिहासाच्या पानांमधून लक्षात येतं. या पहिल्या हरिहराच्या अनुषंगानेच जावळीचे मोरे त्यांच्याशी सख्य राखून असलेले पाहिजेत आणि म्हणूनच जावळीमध्ये त्यांचं राज्य विजयनगर साम्राज्याला पूरक असं होतं आणि म्हणून विजयनगर साम्राज्याने त्यांना धक्का दिलेला नाही. कारण जिथे जिथे क्षत्रियोचित विचार आलेला आहे, जिथे जिथे स्वतंत्र अस्तित्वाचा विचार आलेला आहे, तिथे तिथे जावळीच्या मोऱ्यांनी ठामपणे उभं राहायचं काम केलंय आणि त्यांच्या या वृत्तीचा आदर इतर राज्यकर्त्यांनी ठेवलेला आपल्याला दिसून येतो. इथे 1000 वर्षाच्या कालखंडापर्यंत आपल्याला विजयनगर साम्राज्याच्या या गोष्टी मिळतात आणि काळ पुढे आला तसे महाराष्ट्रामधलं शेवटचं त्या काळामधलं असलेलं असं हिंदू साम्राज्य म्हणजे यादवांचा उगम आणि अस्त झालेला दिसतो. यादव देवगिरी या ठिकाणी त्यांची राजधानी आणि त्या ठिकाणी राज्य करणारे हे राजे. ब्राह्मणांमध्ये माध्यंदिन ब्राह्मण नावांची एक शाखा आहे. ही लोक य ह्या अक्षराऐवजी ज हे अक्षर वापरतात आणि म्हणून जिथे जिथे य अक्षराच्या अनुषंगाने गोष्टी आहेत त्याला त्यांनी ज मध्ये रूपांतरित केलं आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या यादवांचं रूपांतर महाराष्ट्रामध्ये जाधव झालेलं आहे. योद्धा म्हणून जे ओळखले जातात त्यांना महाराष्ट्रामध्ये जोद्धा जेधे संबोधलं गेलेलं आहे. यादवांचं राज्य स्थापन झाल्यानंतर त्यांच्या आघाडीचे त्यांच्या शिर आपल्या शरीराचा सगळ्यात पुढचा भाग, वरचा भाग आणि त्या शिराप्रमाणे कार्य करणारे हे घराणं शिर्के आणि त्यांचं वास्तव्य उत्तर कोकणामध्ये. ज्या वेळेला यादवांचं सैन्य कोल्हापूर पर्यंत जायला निघालं तेव्हा निर्माण झालं. यादव मोहीम आटपून पुन्हा गेल्यानंतर यादवांबरोबर आलेली बरीचशी घराणी महाराष्ट्राच्या या भागांमध्ये स्थिरावत गेली आणि ती पुढे तिथे आपल्याला राहिलेली दिसतात. त्यापैकी शिर्के आहेत. सैन्याची पिछाडी सांभाळणारे जे सैनिक असतात त्यांना चोर म्हणतात. त्यातून चोरघे समाज आपल्याला दिसतो. सेनापती जो पूर्ण दळ वाहून नेतो त्याला दलवाही किंवा दळवी या नावाने संबोधलं जातं आणि ही घराणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुढे दिसतात. शिर्क्यांचं अस्तित्व सुरू झालं ते शिरठाण त्या भागामध्ये आणि त्यांची देवता म्हणजे शिरकाई. हाही अर्थातच राजवंशातलाच भाग, त्यांच्यातलेच ते आणि त्यामुळे राजे शिर्के हे उपनाम आपल्याला पुढे आलं
आणि ह्या क्षत्रियोचित घराण्याने आपलं अस्तित्व रायरीपर्यंत निर्माण केलं आणि म्हणूनच किल्ले रायरीवरती शिरकाई देवीची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे आता शिर्क्यांपर्यंत इथे आले, मौर्यांचं घराणं तिथे आहे. काळ पुढे सरकत होता. एका बाजूला विजयनगर साम्राज्य 1336 मध्ये निर्माण होत आहे. 10 वर्षाच्या काळात बहमनी साम्राज्याची महाराष्ट्रात निर्मिती झाली. मोहम्मद तुघलकाचं आक्रमण आटपून गेलं. तो परत उत्तर हिंदुस्थानात निघून गेला. दक्षिणेतल्या भारताने जनतेने मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली. पण बहमनी सुलतानांच्या रूपाने पुढची संकट आपल्याला चाहूल देऊ लागली. बहमनी साम्राज्य स्थापन झालं आणि 1565 मध्ये याच बहमनीतल्या कुतुबशहा, निजामशहा आणि आदिलशहा यांनी मिळून राक्षस तागडी किंवा तालिकोटच्या लढाईत हिंदुस्थानातलं शेवटचं हिंदू साम्राज्य बुडवलं, विजयनगर साम्राज्य. आणि त्यानंतर आपल्यावरती जी वावटळ आली, जो काही धर्मांतराच्या अनुषंगाने गोष्टी घडल्या, ते इतिहासात नमूद आहेत. या कालखंडामध्ये बहमनीचे जे पुढे 5 तुकडे पडले, त्याच्यामध्ये अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही आणि वराडची इमादशाही निर्माण झालेली दिसते. आता या कालखंडात हे होणारं स्थित्यंतर मौर्यांनी अनुभवलं, पाहिलं. विजयनगर साम्राज्य हळूहळू संपुष्टात येतं हे त्यांच्या लक्षातही आलं आणि त्यावेळेला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व राखण्याचा आणि आपण पूर्वी होतो तसा अनुषंगाने राज्य करण्याचा विचार त्यांच्याकडे आला. आणि याच काळात राज्यकर्त्या असलेल्या मौर्यांना स्वतःच्या पुसट झालेल्या इतिहासाला पुनरुज्जीवित करावंसं वाटलं आणि त्यासाठी त्यांनी आपल्याला चंद्रराव हा किताब धारण केला आणि मौर्य घराण्याचं चिन्ह असलेल्या मोर चेलाचा मान ठेवला. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. मी हे कुठल्या आधारे म्हणते तर माझा इतिहासाचा जो अभ्यास चालू आहे, तुमच्यासारखंच अजून एक घराणं चंद्रगुप्त मौर्यांना मानणारं आहे आणि तेही चंद्रगुप्त मौर्याच्या अनुषंगाने स्वतःचं नाव धारण करतं. जे मौर्य वंशज पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये अशोकाच्या साम्राज्यातून दक्षिणेत आले, त्यांच्याबरोबर काही प्रशासकीय लष्करी अधिकारी आले. मौर्य शिलालेखांचा अभ्यास केला तर त्यामध्ये एक पद आहे निकाय. निकाय याचा अर्थ काय तर प्रशासकीय काम करणारे आणि प्रसंग पडल्यावर हातामध्ये तलवार धारण करणारे. आणि म्हणून ती जमात स्वतःला असीजीवी आणि मसीजीवी म्हणते. असी म्हणजे तलवार धारण करणारे आणि मसी म्हणजे लेखणी लिहिणारे. आणि ही लोक मौर्य घराण्याबरोबर चंद्रगुप्ताच्या सेनेतून ते इथे आले आणि उत्तर कोकणात असलेल्या मौर्य राज्यकर्त्यांच्याच पदरी राहिले आणि त्या ठिकाणीच त्यांनी त्यांचा प्रशासकीय कारभार मौर्य राज अधिपत्याखाली सांभाळला. ही घराणी स्वतःला आत्ता चंद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणतात. CKP असा त्याचा शॉर्ट फॉर्म. कायस्थ हा समाज संपूर्ण हिंदुस्थानात पसरलेला आहे. सुभाष बाबू कायस्थ, लाल बहादूर शास्त्री ही कायस्थ, दक्षिणेकडे असलेला गंगवंश ही कायस्थ. पण हे सगळं स्वतःचा उल्लेख फक्त कायस्थ करतायत आणि महाराष्ट्राच्या उत्तर कोकणामध्ये मौर्यांच्या अधिपत्याखाली त्यांच्या राजाश्रयाने राहणारे घराणं स्वतःचा उल्लेख चंद्रसेनीय कायस्थ प्रभू करतात. याचाच अर्थ ते अभिमानाने सांगतायत की आम्ही कोणाच्या राज्यातले प्रशासकीय अधिकारी आहोत, चंद्रगुप्ताच्या. आणि म्हणूनच चंद्रराव बिरुद आणि मोरचेलाचा हा मान हा तुमचा स्वयंभू आहे, हा लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टी इथे निर्माण झाल्यानंतर जसा आपल्याला काळ पुढे आलेला दिसतो आहे, त्या काळामध्ये काही बदल तत्कालीन मौर्य राज्यकर्त्यांना करावे लागले आणि ते आवश्यक होते.
कारण काळाची पावलं त्यांनी ओळखली, परिस्थितीची त्यांना जाणीव झाली. 1490 मध्ये आदिलशाही आणि निजामशाहीची स्थापना झाली. 10-15 वर्षामध्ये त्यांची स्थिरस्थावरता झाली आणि पुढे विजयनगर साम्राज्याची एक ऱ्हास होण्याची घटना घडत चालली. या काळामध्ये तत्कालीन मौर्य राज्यकर्त्यांनी वेगळा निर्णय घेतला. या राज्यकर्त्यांमधला प्रमुख पुरुष जावळीतच राहिला. त्याने चंद्रराव हा बिरुद धारण केला आणि आपल्या बरोबर असलेल्या आपल्या ज्ञाती बांधवांना किंवा बंधूंना त्यांनी इतर भागांमध्ये विविध भागात जबाबदारी देऊन स्थिरावायचं काम केलं. यातूनच आपल्याला जोरचे हणमंतराव, शिवथरचे यशवंतराव, जांभळी येथील गोविंदराव, आटगाव देवळी या परिसरातील, चुकायला नको कारण मी आता येत नाही, याचं कारण आपल्याकडे सगळ्याच गोष्टींचे लिखित पुरावे मिळतात असं नाही. आणि ज्या वेळेला इतिहास मौन पाळतो, थांबतो, तेव्हा भौगोलिकतेचा विचार करावा लागतो आणि भूगोल जिथे कमी पडतो तेव्हा विज्ञानाचा विचार करावा लागतो. साधारणचे 1500 मध्ये ह्या घराण्यांची निर्मिती झाली आणि आपल्यातला एकाला प्रमुख म्हणून निवडून देण्याचं काम त्यांनी तिथे केलं आणि त्या घराण्याने आपलं मूळ चंद्रराव हे बिरुद धारण केलं आणि इथेच उदयाला आली मोऱ्यांची संघ राज्य पद्धत, युनायटेड स्टेट्स ऑफ जावळी. मला अतिशय अभिमान आहे या गोष्टीचा. जेव्हा इतिहास अभ्यासक म्हणून मी काम करायला लागले तेव्हा मोरे घराण्याकडे आकृष्ट होण्यासाठी हे पहिलं कारण ठरलं. 18व्या शतकात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका स्थापन होते आणि त्याचा बोलबाला सगळा संपूर्ण जगात होतोय आणि त्याच्या अगोदर 200-300 वर्ष माझ्या महाराष्ट्रातल्या उत्तर कोकण भागामध्ये 2000 वर्षापासून राहत असलेलं एक राजकुळ संघ राज्य पद्धत अवलंबत आणि आम्ही किती पुढारलेलो होतो हे दाखवून देतं. विशाळगडचं एक घराणं आणि ही 7 घराणी अशा 8 घराण्यांचा मिळून तो प्रमुख निवडला जायचा. आता हे बिरुद तुम्हाला आदिलशहाकडनं मिळालं का आलं? कारण तुम्ही विसंबून राहिलात फक्त कागदपत्रांवर. तुम्हाला ज्यांनी दिशा दाखवली तिथपर्यंतच तुम्ही काम केलं. त्याच्या पुढे शोध घेण्याची मेहनत, त्याच्या पुढे शोध घेण्याची तयारी, त्याच्या पुढे शोध घेण्याचे पेशन्स, संयम तुम्ही दाखवले नाहीत. मी स्पष्ट बोलते आहे आणि क्षमाही नंतर मागणार आहे, पण जाणीव करून देणं माझं काम आहे. जर तुम्ही तुमच्या कागदपत्रांचा, भौगोलिकतेचा, इतिहासाचा, त्या गावातल्या मिळणाऱ्या अवशेषांचा जर विचार केला असता आणि तो मागोवा घेत जर तुम्ही मागे गेला असतात तर तुमच्या या गोष्टी सहज लक्षात आल्या असत्या. आदिलशहा राज्यकर्ता आता शेजारी म्हणून आल्यानंतर मौर्यांना त्यांना आपल्या अस्तित्वाची जाणीव निर्माण करून द्यावी लागली. कारण त्याच्या अगोदरच्या राजघराण्यांना मौर्य साम्राज्य राज्यकर्ते माहित होते, कारण अगोदरचे राज्यकर्ते हिंदुस्थानातले होते. आदिलशाही हिंदुस्थानातली नाहीये. त्यामध्ये असलेले अधिकारी हे बाहेरून आलेल्या लोकांपैकीही आहेत आणि त्यामुळे साहजिकच आहे की त्यांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याची गरज तुमच्या पूर्वजांना निर्माण झाली. आणि म्हणून आदिलशहाकडे जाऊन आमच्या समाजाचा, आमच्या घराण्याचा, आमच्या वंशाचा हा किताब आणि हा मान आहे हे त्यांच्याकडनंही तुम्हाला लिखित स्वरूपात घ्यावं लागलं आणि ते तुम्ही मग